नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये घेतलेले जी केचे प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअर्सचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, मद्यपानामुळे कोणत्या जीवनसत्वाचा अभाव होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे, गेल्या वर्षी विचारलेला. उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे बघा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, ब जीवनसत्व. ठीक आहे, मद्यपानामुळे ब जीवनसत्वाचा अभाव होतो. यामध्ये विशेषतः B1 आणि B12. ठीक आहे, बी कॉम्प्लेक्स गटातील जीवनसत्वे आहेत बघा, B1 आणि B12. ठीक आहे, ही जीवनसत्वे यांचा अभाव होतो मद्यपानामुळे. ठीक आहे, B1 आणि B12 म्हणजे B12. बी कॉम्प्लेक्स गटातील ही जीवनसत्व आहेत. बी कॉम्प्लेक्स गटात किती जीवनसत्व आहेत एकूण कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, तर या जीवनसत्वांचा अभाव होतो. काही म्हणजे अल्पशा प्रमाणात ड जीवनसत्वाचा देखील अभाव होतो. याचं प्रमाण खूपच कमी असतं. ठीक आहे, खूपच कमी असतं. विशेषतः बी विटॅमिनचा अभाव होतो मद्यपानामुळे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बी कॉम्प्लेक्स गटात किती विटॅमिन्स आहेत कमेंट करून सांगायचं आहे. आता या ठिकाणी अजीवनसत्वा अभावी कोणता आजार होतो जो परीक्षेत रिपीट होतो खूप वेळा? रातांधळेपणा. ब जीवनसत्व अभावी होतो बेरी. क जीवनसत्व अभावी होतो स्कर्वी आणि ड जीवनसत्व अभावी होतो मूळदोष. ठीक आहे, हे मोस्टली रिपीटेड प्रश्न आहेत. ठीक आहे, दोषाचे. ठीक आहे, जीवनसत्व अभावामुळे होणारे जे दोष आहेत त्यांच्यावर रिपीटेड प्रश्न आहेत. पुढील प्रश्न आहे, नैसर्गिक प्रसूतीसाठी कोणते संप्रेरक लागते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. उत्तर असणार आहे ऑक्सिटोसिन. ठीक आहे, ऑक्सिटोसिन. नैसर्गिक प्रसूतीसाठी जे संप्रेरक लागते त्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी रिव्हिजन आपण घेणार आहोत जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला पूर्णतः तोंडपाठ होऊन जाणार आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण? महत्त्वाचा प्रश्न आहे, गेल्या वर्षी विचारलेले प्रश्न आहेत बघा. उत्तर असणार आहे भानू अथय्या. ठीक आहे, भानू अथय्या ही ऑस्कर विजेती पहिली महिला आहे भारतीय. ठीक आहे, जर प्रश्न असा असता ऑस्कर विजेते पहिले भारतीय तर उत्तर हेच असणार आहे. ठीक आहे, भानू अथय्या या पहिल्या भारतीय आणि पहिल्या भारतीय महिला आहेत ज्या ऑस्कर जिंकलेल्या आहेत 1983 मध्ये. ठीक आहे, 1983 मध्ये यांना ऑस्कर मिळालेला आहे गांधी चित्रपटासाठी. ठीक आहे, गांधी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषा या श्रेणीमध्ये यांना पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, आता हा जो पुरस्कार आहे तो भानू अथय्या व जॉन मोला यांना संयुक्तपणे देण्यात आलेला आहे. ठीक आहे, जॉन मोला आणि भानू अथय्या या दोघांनी संयुक्तपणे हा अवॉर्ड जिंकलेला आहे. ओके, आता जर ऑस्कर विजेते पहिले भारतीय पुरुष विचारले तर कोण असणार आहेत? सत्यजित रे. ठीक आहे, 1992 मध्ये सत्यजित रे यांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. सत्यजित रे ओके, पहिले पुरुष आहेत भारतीय ज्यांना ऑस्कर मिळालेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर मोस्ट रिपीटेड प्रश्न, क्रौंच वध या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि स खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर. ठीक आहे, क्रौंचवध या कादंबरीचे लेखक आहेत वि स खांडेकर. यांची ययाती कादंबरी अतिशय महत्त्वाची आहे. ठीक आहे, ययाती नावाची कादंबरी आहे. ही खूप महत्त्वाची कादंबरी आहे. का तर या कादंबरीला मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे 1974 मध्ये. ठीक आहे, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या कादंबरीने जिंकलेला आहे? तर ययाती या कादंबरीने. ती वि स खांडेकर यांचीच कादंबरी आहे. ठीक आहे, दया पवार यांची एक कादंबरी आहे जी मोस्टली विचारली जाते खूप वेळा. तिचं नाव कमेंट करून सांगायचं आहे बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी कर्वेंनी महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती? महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे बघा जपान विमेन्स युनिव्हर्सिटी. ठीक आहे, जपान महिला विद्यापीठ या विद्यापीठाची त्यांना प्रेरणा होती.
आता कधी सुरू केलं होतं त्यांनी महिला विद्यापीठ 1916 ठीक आहे. स्थापना झाली होती 1916 कुठे तर पुण्यामध्ये झाली होती. ठीक आहे. याची स्थापना झाली होती पुण्यामध्ये, महर्षी कर्वेंनी केली होती 1916 सुरुवातीला पुण्यामध्ये द इंडियन वुमेन्स युनिव्हर्सिटी, ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे, द इंडियन वुमेन्स युनिव्हर्सिटी या नावाने सुरुवात झाली. पण नंतर परोपकारी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या देणगीमुळे या विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलं. ठीक आहे. आता शॉर्टमध्ये हे SNDT म्हणून ओळखलं जातं विद्यापीठ. ठीक आहे, SNDT. तर 1936 ठीक आहे, हे मुंबईमध्ये हलवण्यात आलं. 1936 पुण्यावरून मुंबईमध्ये हलवण्यात आलं 1936 ठीक आहे. आता महर्षी कर्वे यांना भारतरत्न कधी मिळालेला आहे हा प्रश्न देखील विचारला जातो. 1958 महर्षी कर्वेंना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त मिळालेला आहे. ठीक आहे, 100व्या वाढदिवशी मिळालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच काय तर CRR. ठीक आहे, या ठिकाणी ऑप्शन सी उत्तर असणार आहे. CRR म्हणजेच काय तर कॅश रिझर्व्ह रेशिओ. ठीक आहे, याला मराठीत रोख राखीव प्रमाण असं म्हणतात. आता कॅश जी ठेवायची असते त्याला CRR म्हणतात. ठीक आहे, व्यावसायिक बँकांना आपल्या RBI कडे जी कॅश ठेवावी लागते त्याला CRR म्हणतात. पण त्यांना SLR देखील ठेवायला लागतो यासोबतच. SLR म्हणजे काय तर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ. ठीक आहे, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ हा जो असतो तो त्याला सोने किंवा सरकारी रोख्यांच्या स्वरूपात ठेवावा लागतो. बँकांना सोने किंवा सरकारी रोख्यांच्या स्वरूपामध्ये RBI कडे ठेवावा लागतो आणि CRR आहे जो तो रोख कॅशमध्ये ठेवावा लागतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बॅरोमीटर दाब कमी होणे हे कशाचे लक्षण आहे तर हे पाऊस आणि वादळ येण्याचं लक्षण आहे. ठीक आहे, पाऊस वादळ. ओके, बॅरोमीटर हे वातावरणातील दाब मोजण्यासाठी वापरले जाते, ज्याचा वापर प्रामुख्याने हवामानाचा अंदाज घेण्यासाठी केला जातो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डोळ्यातील कोणती पेशी प्रकाशाला जास्त संवेदनशील असते तर दंड, याला रॉड असं म्हणतात. ठीक आहे, रॉड, दंड किंवा रॉड ही जी पेशी आहे ती प्रकाशाला जास्त संवेदनशील असते. आपल्या मानवी डोळ्याच्या रेटिना किंवा डोळ्याचा जो पडदा असतो मागील बाजूस त्यामध्ये या दोन पेशी आढळून येतात, दंड व शंकू. याला रॉड आणि कोन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, रॉड आणि कोन्स किंवा दंड व शंकू असं त्यांचं नाव आहे, ज्या रेटिनामध्ये किंवा डोळ्याच्या पडद्यामध्ये आढळून येतात. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बुडापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी आहे? ही राजधानी आहे हंगेरी या देशाची. ठीक आहे, हंगेरी. बुडापेस्ट ही हंगेरी या देशाची राजधानी आहे. या ठिकाणी इटली आहे बघा, इटलीची राजधानी कोणती आहे? रोम नावाची. रोम नावाचं शहर ही इटलीची राजधानी आहे. जर्मनीची आहे बर्लिन. स्पेनची आहे माद्रिद. ठीक आहे, किंवा मॅड्रिड असं देखील म्हटलं जातं. माद्रिद लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? कोणते आहे तर जारूल. ठीक आहे, जारूल. याला दोन नावं आणखी आहेत पर्यायी, ताम्हण त्यानंतर मोठा बोंडारा. ठीक आहे, जारूल, ताम्हण, मोठा बोंडारा ही नावं लक्षात ठेवायची आहेत. हे महाराष्ट्राचं राज्यफूल आहे. या सर्व आपले राज्य प्रतीक आहेत बघा, सर्व जसं राज्य प्राणी, राज्य फुलपाखरू, राज्य फूल हे आहेत ना, यांची शास्त्रीय नावं आपल्याला पाठ करायची आहेत. ठीक आहे, शास्त्रीय नावं विचारली जात आहेत हल्ली, जसं की महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचं शास्त्रीय नाव काय आहे? ठीक आहे, राठुफा इंडिका असं काहीतरी नाव आहे. तर अशी शास्त्रीय नाव आपल्याला पाठ करायची आहेत. आता महाराष्ट्राचं राज्य फूल आहे जारूल. ठीक आहे, राज्य प्राणी आहे शेकरू, राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन किंवा राणी पाकोळी, राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा, राज्य हत्यार आहे दांडपट्टा, राज्य झाड आहे आंबा, राज्य माता आहे देशी गाय. ठीक आहे, ही सर्व राज्य प्रतीक आपल्याला लक्षात ठेवायची आहेत आणि शास्त्रीय नावं पाठ करून ठेवायची आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील कोणती लोहखान प्रसिद्ध आहे तर भामरागड. ठीक आहे, भामरागड यासोबतच सुरजागड ही देखील लोहखान प्रसिद्ध आहे. भामरागड व सुरजागड लोहखानी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? कोणत्या नद्या? दिलेल्या पर्यायांपैकी तापी व पूर्णा या ज्या नद्या आहेत त्या खचदरीतून वाहतात. ठीक आहे, आता
महाराष्ट्रामध्ये 2 पूर्णा नद्या आहेत, कन्फ्यूज व्हायचं नाही, ठीक आहे. 2 पूर्णा नद्या आहेत, एक गोदावरीची उपनदी आहे आणि एक तापी नदीची उपनदी आहे, ठीक आहे. ही जी पूर्णा आहे ऑप्शनमध्ये ती तापी नदीची उपनदी आहे जी खचदरीतून वाहते, ठीक आहे. पूर्णा ही तापीची उपनदी आहे जिचा उगम होतो बघा सातपुडा पर्वतरांगेत, ठीक आहे. आणि दुसरी पूर्णा आहे जी गोदावरीची उपनदी आहे तिचा उगम होतो अजिंठा डोंगर रांगेमध्ये, ठीक आहे. महाराष्ट्रात 2 पूर्णा नद्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. आता तापी नदीचा उगम कुठे होतो तर मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत तापी नदीचा उगम होतो. तापी नदीची मला लांबी कमेंट करून सांगायची आहे. त्यानंतर प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावर झाला होता? कोणत्या गडावर झाला होता तर रायगड, ठीक आहे. रायगडावर झाला होता. कधी झाला होता? 6 जून 1674, ठीक आहे. 6 जून 1674 रोजी हा राज्याभिषेक झाला होता. राज्याभिषेक कोणी केला होता? वाराणसीचे पंडित गागा भट्ट, ठीक आहे. ब्राह्मण कोण होते? गागा भट्ट. याच दिवशी अष्टप्रधान मंडळ नेमण्यात आलं, ठीक आहे. छत्रपती ही पदवी आपल्या शिवाजी महाराजांना मिळाली, ठीक आहे. या सोहळ्याला इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झिंटन हा उपस्थित होता. हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे, ठीक आहे. राज्याभिषेक सोहळ्याला कोणता इंग्रज अधिकारी होता उपस्थित किंवा वकील होता तर हेनरी ऑक्झिंटन नावाचा हा वकील होता. इंग्रजांचा अधिकारी म्हणून तो त्या ठिकाणी उपस्थित होता. या ठिकाणी स्वराज्याची राजधानी, पहिली राजधानी विचारला जातो प्रश्न तर राजगड हे उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर स्वराज्याचं तोरण कोणत्या किल्ला जिंकून बांधलेलं तर तोरणा किल्ला जिंकून या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधलं होतं शिवाजी महाराजांनी. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रासायनिक मिश्रणाला हसण्याचा किंवा हसवणारा वायू म्हणतात? लाफिंग गॅस इंग्लिशमध्ये, ठीक आहे. लाफिंग गॅस विचारलं तरी उत्तर द्यायचं आहे नायट्रस ऑक्साईड, ठीक आहे. नायट्रस ऑक्साईड म्हटलं जातं लाफिंग गॅसला. याचा केमिकल फॉर्म्युला आहे बघा N2O, ठीक आहे. N2O. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे. कोणता आहे? पांढरी चिप्पी, ठीक आहे. पांढरी चिप्पी हा महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे आणि कांदळवन वृक्ष जाहीर करणारा किंवा घोषणा करणारा महाराष्ट्र हा देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे, ठीक आहे. पांढरी चिप्पी या प्रजातीला महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष जाहीर करणारं आणि अशा प्रकारचं जाहीर करणारं महाराष्ट्र हे आपलं देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. पांढरी चिप्पी नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, वराड येथील सल्तनत कोणत्या नावाने प्रसिद्ध होती? कोणत्या नावाने प्रसिद्ध होती? इमादशाही, ठीक आहे. इमादशाही नावाने ही सल्तनत प्रसिद्ध होती. इमादशाही ही बहमनी सल्तनतच्या पतनानंतर 1484, ठीक आहे, 1484 मध्ये स्थापन झाली होती. या साम्राज्याची राजधानी होती एलिचपूर किंवा अचलपूर, ठीक आहे. एलिचपूर किंवा अचलपूर ही राजधानी होती जी 1574 पर्यंत अस्तित्वात होती. पुढे अहिल्यानगरचा, पूर्वीचा अहमदनगरची निजामशाही याच्यामध्ये विलीन झालेली आहे, ठीक आहे. ही इमादशाही पुढे निजामशाहीमध्ये विलीन झालेली आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? स्कीइंग करणारी कोण ठरलेली आहे? काम्या कार्तिकेयन, ठीक आहे. काम्या कार्तिकेयन ही दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय ठरलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 98व्या ऑस्कर मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये कोणत्या चित्रपटाची निवड झालेली आहे? दशावतार, ठीक आहे. दशावतार या चित्रपटाची निवड झालेली आहे 98व्या ऑफर मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, रॅमजेट तोफगोळ्याची यशस्वी चाचणी खालीलपैकी कोठे घेण्यात आली? तर पोखरण या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पोखरण फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी, ठीक आहे. पोखरण राजस्थानमध्ये आहे. त्यानंतर प्रश्न आहे, IFFCO साहित्य सन्मान 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? मैत्रेयी पुष्पा, ठीक आहे. मैत्रेयी पुष्पा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोणत्या स्टार्टअपने विकसित केलेले आहे? तर वोक्सेलग्रिड्स, ठीक आहे. वोक्सेलग्रिड्स बंगळुरू या स्टार्टअपने हे विकसित केलेले भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर, ठीक आहे.
त्यानंतर प्रश्न आहे, तैमूर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाच्या हवाई दलाने घेतलेली आहे? तर पाकिस्तान. ठीक आहे, पाकिस्तान या देशाने तैमूर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. पुढील प्रश्न आहे, महिला आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनलेली आहे? दीप्ती शर्मा. ठीक आहे, दीप्ती शर्मा ही महिला आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज किंवा बॉलर बनलेली आहे. पुढील प्रश्न आहे, आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रियंका गांधी. ठीक आहे, प्रियंका गांधी यांची नियुक्ती आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 प्रश्न महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये GK आणि करंट अफेअर्स आपण कव्हर केलेले आहेत. आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे. ही परीक्षा देऊन तुम्ही शेवटी किती गुण मिळाले कमेंट करून सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न या व्हिडिओतून तोंडपाठ करून जायचं आहे. ठीक आहे, चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, मद्यपानामुळे कोणत्या जीवनसत्वाचा अभाव होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ब जीवनसत्व. त्यानंतरचा प्रश्न आहे, नैसर्गिक प्रसूतीसाठी कोणते संप्रेरक लागते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ऑक्सिटोसिन. त्यानंतरचा प्रश्न, ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भानू अथय्या. त्यानंतरचा प्रश्न, क्रौंचवध या कादंबरीचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वि स खांडेकर. त्यानंतरचा प्रश्न, महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जपान विमेन्स युनिव्हर्सिटी. पुढील प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच डॅश डॅश. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, CRR. त्यानंतरचा प्रश्न, बॅरोमीटर दाब कमी होणे हे कशाचे लक्षण आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पाऊस वादळ. त्यानंतर प्रश्न, डोळ्यातील कोणती पेशी प्रकाशाला जास्त संवेदनशील असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दंड. त्यानंतर प्रश्न आहे, बुडापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हंगेरी. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जारूल. त्यानंतरचा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्यातील कोणती लोहखान प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भामरागड. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तापी व पूर्णा. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावर झाला होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रायगड. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रासायनिक मिश्रणाला हसण्याचा किंवा हसवणारा वायू म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नायट्रस ऑक्साईड. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पांढरी चिप्पी. त्यानंतरचा प्रश्न, वऱ्हाड सल्तनत कोणत्या नावाने प्रसिद्ध होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इमादशाही. त्यानंतरचा प्रश्न, दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? योग्य उत्तर आहे काम्या कार्तिकेयन. त्यानंतरचा प्रश्न, 98व्या ऑस्कर मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये कोणत्या चित्रपटाची निवड झालेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दशावतार. त्यानंतरचा प्रश्न, रॅमजेट तोफगोळ्याची यशस्वी चाचणी खालीलपैकी कोठे घेण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पोखरण फील्ड फायरिंग रेंज. त्यानंतर प्रश्न आहे, IFFCO साहित्य सन्मान 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मैत्रेयी पुष्पा. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोणत्या स्टार्टअपने विकसित केलेले आहे? योग्य उत्तर आहे वोक्सेल ग्रिड्स, बंगळुरू. पुढील प्रश्न आहे, तैमूर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाच्या हवाई दलाने घेतलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पाकिस्तान. त्यानंतर प्रश्न आहे, महिला आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण ठरलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, दीप्ती शर्मा.
शेवटचा प्रश्न आहे, आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रियंका गांधी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अगोदर विश्लेषण व नंतर रिव्हिजन करून घेतलेले 24 प्रश्नांची 24 पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेले आहेत किंवा किती चुकलेले आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच आपला जिल्हा कमेंट करायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.